त्या घटनेप्रमाणे आईवडिलांचं म्हणणं आहे ते मूल खेळत होतं आणि मूल कधीच लिफ्टमध्ये जात नव्हतं आणि ते पहिल्यांदाच गेलं आणि त्या दोन्ही दरवाजाच्या मध्ये काहीतरी गडबड झालेली दिसते, नक्की कुणालाच माहिती नाही. आणि वरजून कोणीतरी बटन दाबलं आणि ती लिफ्ट हलली आणि ते मूल त्याच्यात अडकलं आणि जवळपास अर्धा तास त्यांनाही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे ते सगळीकडे मूल दिसत नाही म्हणून रात्री 10:30 वाजता शोधत बसले आणि त्यानंतर लक्षात आलं आणि जवळपास 1.5 तास लागला त्या बाळाला तिथून काढण्यात. त्याच्यामुळे खूप अतिशय भयानक असा हा ॲक्सिडेंट आहे. पण मला वाटतं तेव्हा आपणही सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की अर्बनायझेशनचं ऑडिट, या इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑडिट सातत्याने झालं पाहिजे. कदाचित या गोष्टींकडे आपण फारसं लक्ष देत नाही, पण अशा घटना होणे गरजेचं आहे का? म्हणजे दरवेळेस घटना झाली की आपण ऑडिटबद्दल बोलतो. आपण प्रिएंट करून प्रिएव्हेटिव्ह केअर याच्यामध्ये आपण सगळेच कमी पडतोय. आपण सगळ्यांनी कबूल केलं पाहिजे. काही निश्चित गेल्या काही वर्षांपासून लिफ्टमध्ये जे मृत्यू होत आहेत ते काही नवीन नाही आहेत. पुणे शहरात अनेक जुन्या इमारती सुद्धा आहेत जिथे या सगळ्या लिफ्टचं ऑडिट करणं गरजेचं असतं. याबाबत सुद्धा एक कठोर भूमिका निश्चित पाहिली जायला अपेक्षित आहे. नाही, इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन्स कशासाठी आहेत? ह्याच ऑडिटसाठी आहेत ना. तर कॉर्पोरेशन्सनी थोड्या या गोष्टी स्ट्रिक्ट केल्या, STP प्लांट्स असतील, लिफ्ट्स असतील, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, याच्याबद्दल आपण खरंच प्रशासन असेल किंवा आपण नागरिक म्हणून आपण खरंच सगळ्या सोसायटीजला, प्रत्येक सोसायटीला आपली आपली एक बॉडी असते. ती बॉडी हे सगळं करत असते. पण अर्थातच नियम, कायदे, त्याच्या तारखा किंवा आगीचे बंब, त्याची अवेलेबिलिटी, त्याला ॲक्सेस रस्ता, एवढ्या मोठ्या इमारती आपण बांधतोय, पण त्या इमारतींना पोचण्यासाठी तेवढे रस्ते, कचऱ्याचं नियोजन, पाणी, आगीचे बंब हे खरंच आहेत का, ह्याचा विचार कोणीतरी प्रशासनानं करणं गरजेचं आहे. ताई, विकास लवंडेला काल पोलिसांनी अटक केली, मात्र आज कोर्टात वेगळीच माहिती समोर येते. जे विकास लवंडेच्या नावावर गुन्हा दाखल नाही तीच माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली आणि त्यामुळे कोर्टाने अंतरिम नामंजूर केला आणि आता कोर्टात पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी आता कोर्टाला सांगितलं की आमच्याकडून नजर चुकीने हे सगळं झालंय. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे. पण महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेमागे जी अदृश्य शक्ती आहे आणि पुण्याबद्दल तर मला प्रश्नचिन्हच आहे. कारण पुण्याबद्दल मी माझ्या आयुष्यातली प्रत्येक सुट्टी ही पुण्यात घालवली आहे जन्मापासून. आणि त्यानंतर पुणे हे सगळ्यात सुरक्षित म्हणून देशातून लोक, जगातून मुलं ही पुण्याला का शिकायला येतात? कारण का शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची एक वेगळी ओळख, एक मानाचं स्थान हे देशात नाही जगात राहिलेलं आहे. आज मी खूप जड अंतकरणातून हे म्हणते आणि हा डेटा माझा नाही. यांचं राज्य महाराष्ट्रात आहे, त्यांचंच राज्य, त्याच विचाराचं सरकार केंद्र सरकारमध्ये. केंद्र सरकारचा डेटा सांगतो की म्हणजे माननीय अमित शहाजींचं डिपार्टमेंट आहे, गृह मंत्रालय, त्याचा डेटा सांगतो की देशामध्ये सगळ्यात जास्त क्राईम कुठे आहे? तर ते 5 टॉप जे शहर आहेत त्याच्यात 5 नंबरवर देशात पुणे आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्राईम 1 नंबरचं शहर जे शिक्षणाचं माहेरघर होतं, ती 1 नंबरची जागा शिक्षणाचा माहेरघर काढून ती क्राईममध्ये, गुन्हेगारीमध्ये आलेली आहे. त्याच्यामुळे माझी विनम्र मागणी, अतिशय हात जोडून मी माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत यांना विनंती करते की महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये आज प्रचंड तुमचं राज्य आहे, तुम्ही गृहमंत्री आहात, प्लीज या पुण्यामध्ये लक्ष घाला. इथेच येताना आत्ताच काका चव्हाणांनी आम्ही अनेक नगरसेवकांना फोन करतच इथे आलो की बाबा काय परिस्थिती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कात्रज चौकामध्ये आणि वडगाव पठारामध्ये गेल्या 20 ते 25 दिवसात 6 खून किंवा कुठला तरी मोठा गुन्हा झालेला आहे. हा माझा डेटा नाही, स्थानिक नगरसेवक आणि पोलीसचा डेटा सांगतो. गुन्हेगारी प्रचंड पुण्यात वाढलेली आहे आणि त्या वर्दीची कुणालाही भीती या पुणे शहरात राहिलेली नाही. त्याच्यामुळे पुण्याचं प्रशासन करतंय तरी काय हे एकीकडे, आणि दुसरीकडे ज्या माणसावर हल्ला झाला तो जेलमध्ये आणि ज्यांनी हल्ला केला तो मोकाट फिरतोय. हा असा अन्याय मी कधी पाहिलेला नाही. ही आमची मोठी लढाई आहे. मतभेद राजकीय असतील किंवा वैचारिक असतील हे एका सशक्त लोकशाहीत असलेच पाहिजे. पण आम्ही काहीतरी वेगळं मानतो म्हणून उद्या आमच्यावर हल्ले होणार असतील तर आमचा खून झाला तरी चालेल,
पण आम्हाला जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, जो संविधानाने दिलेला आहे, तो आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ती लढाई लढत राहणार. आज वेळ आमच्यावर आहे, उद्या ह्या देशावर येईल. त्याच्यामुळे कोणीतरी बोललं पाहिजे या दडपशाहीच्या विरोधात. आणि ही लढाई आणि पोलीस कंप्लीट फेलियर पुणे शहरात जे झालेलं आहे, ह्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मी त्यांची वेळ मागणार आहे. ही राजकारण होत राहील, पण पुण्याची सुरक्षिततेची नैतिक जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्याच्यावर आम्हाला रिझल्ट दिसला पाहिजे. अर्थातच कोण आहे? अर्थातच ना, पुण्याचं प्रशासनच अर्थात आहे ना. पुण्याचे जे कमिशनर पोलीस आहेत त्यांनी ह्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना विचारलं पाहिजे की एवढा क्राईम कसा वाढला. देशात 5वा नंबर आहे आणि राज्यात 1 नंबर आहे. आणि काल चुकीच्या माणसाला तुम्ही अटक करता. अहो, काल मी तर ते अमितेश कुमारांना इतके फोन दिल्लीवरनं करत होते. माझी JPC होती, मी दिल्लीत होते, एक माझा फोन घेतला नाही. नंतर मी विमानाने पुण्यात आले तेव्हा एक मिस्ड कॉल होता. जेव्हा गरज होती तेव्हा CP आमचा फोन उचलत नाही. काय करायचं त्या मोबाईल नंबरचं मग आम्ही? आणि एक लोकप्रतिनिधीचा जर फोन घेतला जात नसेल पोलीस यंत्रणेने, मग आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? मग सामान्य माणसाचं काय होईल? कार्यक्रमात सज्जन दम देताना दिसतात गुन्हेगारांना, मात्र प्रत्यक्ष कायदा आणि सुव्यवस्था पुणे शहरातली आपण बघतोय पूर्णपणे कोलॅप्स झाली पाहिजे. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की पुण्याचं ऑडिट करा. नाही तर डेटा आमचाच माननीय अमित शहाजींनी दिलेला तो आम्ही शेअर करतो. आणि जर काही 15 दिवसात रिझल्ट नाही मिळाला तर इथल्या प्रशासनाचा जो कोणी अधिकारी असेल त्याला सक्तीच्या सुट्टीवर पाठवा आणि इन्क्वायरी लावा. सध्या इंधनवाढ मोठ्या प्रमाणात होतीये. आपण एक मिनिटांचा पूर्ण होते हा विषय पूर्ण असा आहे, वैचारिक लढ्याचा हा मुद्दा आहे. विकास लवांडे साहेबांनीच मुद्दा एका लेखामध्ये तो उपस्थित केला होता, वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा. त्याच्यावर विकास लवांडेंनी आवाज उठवला, यादी दिली. त्यानंतर विकास लवांडेंची शाईफेक झाली. त्या आरोपींना अटक नाही, ते मोकाट आहेत. आणि वर्ण विकास लवांडेंना अटक होते एका चुकीचा गुन्हा दाखवून त्यांचा जामीन रद्द केला होता. हा काय प्रकार आहे? ही लोकशाहीची हत्या आहे. ही लोकशाहीची हत्या चाललेली आहे. जो माणूस यांच्या विरोधात बोलेल त्याला ED CBI आणि जो करप्ट नाही त्याला मग असले उद्योग नाहीतर लढणार. आम्हाला लढावंच लागेल. रस्त्यावरची दुसरा मार्ग काय? आम्हाला लोकशाही टिकवायची का नाही या जगामध्ये? आणि मग आम्ही बोलायचंच नाही, जे खरं आहे बोलायचं नाही कोणी, फक्त हाजी करायचं. हा कुठला न्याय? मग लोकशाही टिकवायची का नाही? विकास लवांडेंची हत्या म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. आणि 26 अटक झालेली आहे ती विकास लवांडेंची जी अटक आहे ती लोकशाहीची हत्या आहे. ती संविधानावर केलेला घात आहे या आज सत्तेतल्या लोकांनी. काय अर्थ आहे की नाही? मग हे सगळे असं जर अटक होत असतील, नाही हे चुकीचंच आहे ना. म्हणून तर काल शशिकांत शिंदेजी आणि रोहित पवार तिकडे तातडीने गेले. आमची सगळी यंत्रणा, आमचे सगळे वकील गेले. आजकाल आमची वकिलांची दोस्ती झाली आहे. याचं कारण असं की खोटे गुन्हे रोजच आमच्या लोकांवर दाखल होतात. मग पक्ष पळवताना खोटे गुन्हे आमच्यावर, नंतर आता लोकांवर शाई फेक गुन्हा. त्यामुळे हे सगळं वाढतच चाललंय. दुर्दैव आहे. लोकांनी 200 आमदार त्यांना निवडून दिलेले आहेत. विरोधी पक्षातले सगळे पक्ष फोडून तोडून EDच्या नोटिसेस पाठवून दमदाटी करून त्यांना पण जवळ केले. आता एवढं करून SIR करून भल्या गोष्टी करून एवढी सत्ता त्यांच्या हातात आहे. जर लोकांचं खरं लोकांनी तुम्हाला मतदान केलंय तर मग असले उद्योग करतायत कशाला? तुमचा पक्ष पळवला तुम्ही आता म्हणताय, आता त्यांचेच आमदार दुसऱ्या पक्षात चालले जायच्या मार्गावर आहेत, शिंदेच्या संपर्कात आहेत. स्वतः त्यांचे मंत्री आमदार सांगतायत की दादांचे 20 आमदार आता आमच्या संपर्कात आहेत. म्हणजे आता ते तुमच्याकडून निघाले तर पुढं ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. ह्याचं उत्तर तुम्हाला त्यांच्या पक्षाला विचारायला लागेल. प्रेस घेतली की आमचे गैरसमज दूर झाले, पण वहिनींकडनं कोणीच काही बोलत नाही अजून. असंही म्हटलं जातं की अजितदादांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार पवार साहेबांच्या संपर्कात, त्यांच्याशी संपर्क. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, अतिशय प्रामाणिकपणे सांगते की आदरणीय पवार साहेबांना अनेक लोक सोडून गेले, जोडून गेले, काही झालं. आदरणीय पवार साहेबांना जेव्हा कोणीही वेळ मागतं तेव्हा आदराने प्रत्येकाला, कुठला तो पदाधिकारी असू दे, विरोधक असू दे, प्रेमाचा असू दे, कोणी असू दे, आदरणीय पवारसाहेब गेले 6 दशकं त्या व्यक्तीला प्रेमाने वेळ देतात. आणि त्यांनी काही प्रश्न विचारले. म्हणजे मग परवा आनंददादा येऊन गेले.
आम्हाला आनंद वाटला. खूप दिवसांनी 3 वर्षांनी माझी आनंदची त्या दिवशी सिल्वर ओकला भेट झाली. आनंद वाटला. ठीक आहे, त्यांनी एखादा नवीन मार्ग, आमच्या शुभेच्छा आहेत. आमचं म्हणणं आहे की तुम्हाला जरी काय आमचे मतभेद असतील, ठीक आहे ना, मनभेद तर कधीच नव्हते. त्यांनी एक वैचारिक लढाईमध्ये एक वेगळी भूमिका आनंदी मांडली. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. काही परभणीमध्ये पेट्रोल पंपावर 7/12 दाखवल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. केंद्र सरकार म्हणते की इंधन पुरवठा हा पुरेसा आहे, कुठेही तुटवडा नाही आहे, पण ग्रामीण भागामध्ये याची झळ मोठ्या प्रमाणात जाणवते आणि परभणीमध्ये तर 7/12 मागितला जातो. नुसतं ग्रामीण भागात नाही, तुम्ही सगळीकडे राज्यात ही परिस्थिती बघा. आणि मला चिंता कधी वाटली, जेव्हा माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर मी पाहिलं. भुजबळ साहेब म्हणाले की फक्त 30 दिवसाचं पेट्रोल आपल्याकडे. माझं स्टेटमेंट नाही, तुमच्या चॅनलवर आले. नंतर माननीय मुख्यमंत्री म्हणले नाही नाही काळजी करू नका. त्याच्यामुळे एकाच सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री म्हणतात की नाही नाही काही काळजी करू नका, सगळं ठीक आहे. त्यांच्याच मिनिस्टरमधले कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय माननीय भुजबळ साहेब म्हणतात 30च दिवसाचं आहे. केंद्र सरकार एक म्हणतं. आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा? जर सरकारमधूनच 2 वेगळ्या माहिती बाहेर येत असतील तर सामान्य माणसांनी करायचं काय आणि जबाबदारी कधी घेणार? अहो, एवढे 200 आमदारांचं सरकार आहे, 222 का 25 का 26 देवालाच ठाऊक किती आहेत. पण एवढी मोठी मेजॉरिटी असताना लोकांनी एवढी तुम्हाला साथ दिली आहे, तुम्ही म्हणता लोकांचा एवढा मोठा आशीर्वाद आहे. मग आज चाललंय तरी काय? डॉलरचा भाव काय, इंधनाचा भाव काय, महागाई आहे. भाजी जाऊन घरी जाऊन विचारा की काय परिस्थिती आहे. 2 वेळा भाजी खाणं अशक्य झालंय. दुधाचा भाव वाढला इलेक्शन नंतर. काय स्वस्त राहिले या देशात सांगा ना. आणि सगळे इलेक्शन नंतर झालेले, हे दुर्दैव आहे. काही राष्ट्रवादी एकत्र असताना पुण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादीकडे होती. अनिल भोसले ते आमदार होते. आता दोन्ही जरी वेगळे असल्या तरी भाजपने त्या जागेवर दावा ठोकलेला आहे. तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत, युतीचा अंतर्गत प्रश्न ना, आमचा काय संबंध आहे? तुमचा कोणाला पाठिंबा? कारण तुमचे काही नगरसेवक आहेतच. नाही नाही, आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार. इथून काही महाविकास आघाडीचा उमेदवार असेल स्थानिक स्वराज्याला? त्याची चर्चा उद्या किंवा परवा आहे. शशिकांत शिंदेजी, जयंतराव, माननीय उद्धवजी आणि राऊत साहेबांची वगैरे चर्चा करणार आहेत. काँग्रेसची चर्चा कालच झाली. मला वाटतं बंटीदादा काल भेटले होते सगळे. त्याच्यात 1-2 दिवसात तुम्हाला सगळं कळेल. काही अंतरावरच नसरापूरचे पीडित कुटुंब राहतं. चार्जशीट जरी फाईल झाली असली तरी, चार्जशीट वॉटरटाईट जरी असली तरी सुद्धा कोर्टात ऑनबोर्ड ही जेव्हा केस येईल तात्काळ फाशी देण्याची अपेक्षा जी आहे ती स्थानिकांकडनं केली जाते. काल पहिली सुनावणी झाली. अशा अनेक सुनावण्या होत राहतील असं दिसतंय. पण परत पुन्हा प्रश्न तोच उरतोय की न्याय कधी मिळेल? नाही, नसरापूरच्या केसमध्ये आम्ही कोणीही राजकारण आणलं नाही आणि आणणारही नाही. माणुसकीच्या नात्यामध्ये आम्ही सगळ्यांनीच त्यावेळी, संग्राम थोपटे असतील, मी असेल, माननीय मुख्यमंत्री असतील, सगळ्यांनी आमचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र भेटलो आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द आम्हाला दिला आहे की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये तातडीने फाशी देईन आणि मी स्वतः त्याचं मॉनिटरिंग करीन. त्याच्यामुळे ह्या नसरापूरच्या केसमध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवलेला आहे. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला तडा येऊ देऊ नये एवढी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कारण का विषय अतिशय गंभीर आहे आणि तो संवेदनशीलपणेच त्याच्याकडे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. आगामी काळ सगळा पावसाचा आहे. इथे पाठीमागच्या काळात आपण बघितलं की हा सगळा निंबज नगर असेल किंवा अयोध्या नगर असेल, त्या ठिकाणी पाण्याचा मोठा एकदम पूर परिस्थिती जी निर्माण झाली होती. त्याच्यानंतर अनेक बैठका झाल्या, एकनाथ शिंदे स्वतः इथे आले, अनेक गोष्टी झाल्या. यंदा पावसाळ्यात ती गोष्ट होऊ नये याच्यासाठी काही खबरदारी घेतली जाईल? नाही, कॉर्पोरेशनची काका असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल, या सगळ्यांनी याची आढावा बैठकी घेतली आहे. मीही वेळ मागितली होती, पण त्यांनी सांगितलं की नगरसेवक आमचे सगळे आहेत, जे काँग्रेसचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, या सगळ्यांनी एकत्र मिळून या सगळ्या पुण्याच्या शहराचा पाऊस आणि त्याचा आढावा सगळा घेतलेला आहे. आपत्ती व्यवस्थापनची सगळा रिव्ह्यूही घेतलेला आहे. त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की ज्या चुका आधी झालेल्या आहेत त्या पुन्हा ची पुनरावृत्ती होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. सोशल मीडियावर आपण पाहतो की एक कॉक्रोच पार्टी निर्माण झालेली आहे. त्याचे फॉलोअर्स आपण पाहतोय कोट्यवधीच्या करत आहे. जरी हे सोशल मीडियापुरतं स्थित असलं तरी तरुणांचा प्रश्न अतिशय गंभीर सध्या परिस्थितीत बनलेला आहे. 2029ला प्रस्थापितांना हा पर्याय होऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? माझं म्हणणं एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक हा असलाच पाहिजे या मताची मी आहे. म्हणजे आम्ही सत्तेत असलो किंवा विरोधात असलो, विरोध हा असलाच पाहिजे. कारण का चेक्स अँड बॅलन्सेस म्हणून तर ती लोकशाही आहे ना. त्याच्यामुळे पण त्याच्यातून एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते की कॉक्रोच जनता पार्टीला एवढा साथ लोकांनी दिला, ह्याच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. हे पुन्हा जी गोष्ट आम्ही वारंवार सांगतो की अस्वस्थता आहे, इकॉनॉमिक
तुम्ही बघा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज इकॉनॉमिकल क्रायसिस चाललाय भारतात. त्याच्याबद्दल भारत सरकारकडून काही आम्हाला ना ऐकायला मिळतं ना वाचायला मिळतं. तर आणि हे वारंवार राहुल गांधी गेले 6 महिने राहुलजी जे बोलत आले चॅनल्सवर त्या सगळ्या गोष्टी खऱ्या झालेल्या आहेत. तुम्ही बघा, तुम्ही जरा एक 6 महिन्यांची त्यांची सगळी भाषणं किंवा मी असेल अखिलेश यादवजी असतील कोणी तुम्ही ममता दिदी असेल आम्ही सगळ्यांनी पार्लमेंटमध्ये जी भूमिका गेले 6 महिने वर्षात आर्थिक परिस्थितीबद्दल मांडली आहे ते शब्द आमच्या सगळ्यांचा आज खरा होतो. 2029ला याचा परिणाम दिसेल. बघूया ना. आता अभी जिएंगे तो 29 में कुछ करेंगे ना. इथे आता 26 मध्येच काय परिस्थिती माहिती नाहीये. 29चं कोणी बघितलंय. राष्ट्रवादी तटकरे साहेब घरी भेटायला आले होते साहेबांना. नंतर कालच त्यांनी प्रेस घेतली की आमच्यातले वाद मिटले वगैरे, पण अजून वहिनी ना बोलल्यात ना पाठ बोललं. म्हणजे खरंच मिटलंय की नाही? त्यांच्यात वाद आहेत का नाही हे मला माहिती नाही बाबा. दुसरे का घर में क्यों झाकू मैं. इथे एवढी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार चाललाय, दुधाचा भाव वाढलाय, पेट्रोल डिझेलचा वाढलाय, हे सगळं कायदा सुव्यवस्था रोज कोयता घेऊन फिरते माझ्या मतदारसंघात आणि पोलीस काय करेना हेच बघण्यात माझा सगळा वेळ जातो. नाही साहेबांकडे सगळेच लोक भेटायला येतात. त्याच्यात काही नवीन नाही आणि गैर काहीच नाही. मला असं वाटतं आदरणीय पवार साहेब नेहमीच सगळ्यांना भेटतात. रासायनिक खताचा तुटवडा जो आहे तो जाणवतोय शेतकऱ्यांना. पण तो आधीच होता. गेले 6 महिने मी पार्लमेंटमध्ये स्वतः बोलले त्याच्याबद्दल. हे अपेक्षितच होतं. सरकारची जी भूमिका आहे ती अतिशय चुकीची. ताई, शेतकरी सध्या आणि तिहेरी संकटात आहे. कारण एका बाजूला एल निनोमुळे पाऊस कमी पडणार आहे, खतं नाहीयेत आणि आता इंधन पण भेटत नाहीये. आणि अचानक सेंद्रिय शेती कसं शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचा पाप हे या सरकारने केलेलं आहे आणि हे होणार आहे. हे वारंवार आम्ही सगळ्यांनी हे आमची सगळी भाषणं मुद्दे काढून बघावं. आम्ही हे होणारे सांगत होतो. हे पूर्णपणे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचं फेलियर आहे, अपयश आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.